टिळकांच्या वैशिष्ट्यामध्ये तुम्ही अजून एक लक्षात घ्या, कॉलेज जीवनात त्याच्या प्राध्यापकांना काही हुशार विद्यार्थी ते हेरत होते आणि त्यांना पुढे आणत होते. दुर्बीण शिक्षण म्हणून होते त्यांच्याकडेच होते. ते गणितात हुशार होते, तर त्यांना दुर्बिणीत तिथून पुढं खगोलशास्त्र. एवढंच नाही तर जेलमध्ये असताना गीता रहस्य लिहिलं. गीतेवर अनेकांनी लिहिलेलं नाही असं नाही, तर जो व्यक्ती गीता रहस्य लिहितो साहजिकच समजून घ्या, त्याचा अभ्यास गीतेचा आयुष्यात कधी मागात येत नाही, तो निराशेत जात नाही, तो कधी करत नाही. लिखाणच तसं आहे. टिळक पंचांग कुठली कुठली क्षेत्र होती की ज्या प्रत्येक ठिकाणी ते गेले. वादही झाले त्यांच्या काळात, असं नाही झालं की संमती वयाचा वाद झाला, पण त्यांचं एक रोखोक होतं. ब्रिटिशांचे कायदे नव्हते. तुम्ही ब्रिटिशांना मानतच नाही की त्यांच्या कायद्यांचं काय आहे. मुलींचं विवाहाचं वय वाढवायचं आहे, म्हणजे त्यांच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे, सुधारणा मला मान्य आहे, पण कायदा ब्रिटिशांचा नको आहे, म्हणजे ब्रिटिशांना मानत नाही. तर त्यातनं थोडे वादही झालेले. सामाजिक सुधारणेसंदर्भात त्यांचे वाद झाले. आगरकरांची झाली, चिपळूणकरांची झाली. ऍक्च्युली ते एक प्रकारे बरं झालं. 1891 नंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. टेक्निकल एज्युकेशन मधनं ते बाहेर पडले. जसा मराठी म्हणाय तसा वाद पडले, मराठी माणसं जे वाद होणार. टेक्निकल एज्युकेशन मधनं त्यांना बाहेर पडावं लागलं, पण तिथून पुढे राजकीय कारकीर्द त्यांची सुरू झालेली होती. चिपळूणकर बाजूला गेले. आगरकरांची नेहमी वाद होता, पण लक्षात घ्या, आगरकरांची मैत्री लक्षात घ्या. समोर असताना वाद होता, पण आगरकर गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची पुढे चालून सतत विचारपूस आणि जबाबदारी टिळक घेतली. त्याला म्हणतात मैत्रीला झाले. व्यक्ती असताना नाही, पण नसताना त्याची पुढच्या कुटुंबाच्या चौकशी करणं, त्याचे हाल होत नाही, ते बोलत होते. केसरी मराठामध्ये ते विरोधकांवर जोरदार लिखाण करून टीका करायचे. पहा, राजकीय क्षेत्र आहे, त्या काळात त्यांची विरोधकच होते, समोर होते, तर त्यांच्यावर टीकाही कशाच जरा करायचे, पण कधीही ही टीका मनभेदाची नव्हती. महर्षी शिंदेच्या कार्यक्रमात जाऊन म्हणले, कुठला देव जात म्हणत असेल तर मी देवच मानत नाही. एवढ्या टाळ्यांचा कडकडाट झाल्याची छत पडेल का काय वाटायला. वाद वेगवेगळे काही अंशी कुठं कुठं कुठलेही असते, तर आपण जेव्हा 40 वर्षाचा आलेख बघतो तेव्हा लक्षात येतं की टिळकांचं व्यक्तिमत्व काय शिकवतं आम्हाला. ते सांगतं की तुमच्या डोक्यात सतत देशभक्तीचा विचार असतो. 40 वर्ष अखंड केवळ केवळ देश आणि देश, देशाचं स्वातंत्र्य ते असते 20च्या पुढे काही काळ तेव्हाच मिळालं. म्हणजे जहाल गटाला पण पुरस्कृत करतो. ते सांगायचे तुमचं सिनियर जायची गरज नाही. ज्या क्षेत्रात काम करतात तिथं तुम्ही तुमचं पूर्ण द्या, तेच तुमची देशभक्ती आहे. मी इथं काम करतो, मी माझं पूर्ण दिलं, मी देशभक्ती. कोणी MSc करतो त्या तिथं त्याचं काम असतं. महसूलमध्ये आपण आपल्या क्षेत्रात आपलं पूर्णत्व देतो, तिथं आपल्याला झोकून देतो, तिथल्या सर्व हिताच्या लाभार्थी गटासाठी आपल्याला पूर्णता देतो. याच्यापेक्षा अजून काय देशभक्ती असणार. तुम्हाला डोक्यात आलंच पाहिजे की माझ्या देशात काय चाललंय, काय घडतंय, काय नाही. 40 वर्ष कधी ते ह्या गोष्टीपासून दूर गेलेले. अनेक जण गेले परदेशातल्या लोक आणि बोटीवरनं उतरतात, बोटीवर जायचं माफी मागा नाही जेलमध्ये लागते. त्यांनी माफी मागितली, सुटका करून. अनेक जण सुटका करून घेत होते स्वतःचे, ते जेलमध्ये जायचे, पण माघार घ्यायचे. ज्या काळात एक शब्द बोलणं अवघड, त्या काळात सगळी कामं यांनी केली. प्लेगच्या काळातही पुण्याच्या बाहेर लक्ष्मीपुराच्या बाजूला पुण्यात नव्हतं, तिकडे जाऊन राहायला गेले. तिथंच त्यांनी हॉस्पिटल सुरू केलं. त्या काळात जसं कोरोनामध्ये आपण पाहिलेले त्याचे अनेक कार्यकर्ते मदत करायचे. बघायचे नाही कोण आहे, कुठल्या जातीचा धर्माचा काय नाही. त्या काळात पुण्यामध्ये पूर्ण त्यांनी योगदान दिलं. म्हणून टिळकांपासून जर मला काही शिकायचं आहे किंवा मुलांना आम्हाला सांगायचं आहे किंवा सर्वांना काही घ्यायचं आहे, तर त्यांच्यामधल्या या काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत. एकदा ठरवलं की पूर्ण ते द्यायचं. शरीरयष्टीसाठी 1 वर्ष पूर्ण झालं, अर्थशास्त्रात आपण करायचं 1 वर्ष, मला जे हवं त्यासाठी पूर्ण झोपून द्यायचं. देश ही सर्वोपरी, त्याच्यापेक्षा महत्वाचं दुसरं काही नाही. ते त्यांचं निश्चित 40 वर्ष एकाच ध्येयासाठी होते. त्याचा मुलगा मॅट्रिक झाल्यामुळे काही कर जोडे शिकतो, पण ते जोडे जगात नंबर 1 असते. ते काय करतो मला महत्वाचं नाही, पण जाशील तिथं सर्वात बेस्ट असल्या पाहिजे. त्यांचे विचार आपल्याला उपयोगी पडतात. आपण सांगू शकतो, मुलांनाही सांगू शकतो, आपल्यालाही आणि विद्यार्थ्यांनाही सांगू शकतो. तिथं आहोत तिथं बेस्ट व्हा. तुम्ही कुठं जातात ते महत्वाचं नाही. मुलावर बंधन नाही टाकलं, काय करायचं काय नाही, किंवा केसरी चालायचं आहे, मराठा चालायचं आहे, बंधन नाही. प्रत्येक बाबतीमध्ये त्यांनी त्यांचा उत्साह आणि कणखरपणा कायम ठेवला, जे सतत होत होते. बाकी गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती. कोल्हापूर संस्थांमध्ये काय झालेलं होतं, सरकारचं डोकं ठिकाणावर एका म्हणल्यावर जेल कशी झाली होती, काळ्या पाण्याची शिक्षा केली. 52 वर्ष धुळेत सिंह जाताना दिसतो, येईल की नाही माहीत नाही. आणि इंग्रजच म्हणले आता तुम्हाला जेलमध्ये टाकूनही कळत नाही 6 वर्ष, आता तुम्हाला परत होते, आम्ही येऊ देणार नाही. काही शेवटचं बोलायचं का बोला. ते म्हणले तुमच्यावर देखील वरती एक सत्ता आहे,
आणि तिथं मी निर्दोष. तुम्ही सरकार आहात, पण सर्वात वरची सत्ता ती आहे. ईश्वरी संकेताकडे ते सांगत आणि त्यांच्या दरबारात मी निर्दोषी नियम करतोय, ते योग्यच करतोय. मुंबई हायकोर्टाच्या बाहेर ते वाक्य आहे अजून, ते पाहूनच अक्षर. अशा व्यक्तिमत्वाकडनं आपण सतत घेतलं पाहिजे. आपलं पूर्ण योगदान आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथं देणं हीच सर्वात मोठी गोष्ट होती. हे लक्षित होत आहे.